नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या जालन्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळत सविस्तर बातम्यांकडे. एका 55 वर्षीय स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पतंगाच्या मांजानं गळा चिरल्यानं हा व्यापारी गंभीर जखमी झालाय. ही घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये शनिवारी घडली आहे. महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण राज्यभरात पतंग उडवण्यासाठी वापरात येणारा मांजा यावर बंदी घातली आहे. मात्र तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी बाजारामध्ये सर्रास मांजा उपलब्ध आहे. त्याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पतंग उडवण्यासाठी पतंग शौकीन करत आहेत. यामुळे रोज कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो, तर कित्येक जण जखमी झाल्याची घटना सुद्धा घडत आहे. अशीच एक घटना दिनांक 11 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. भोकरदन येथे शनिवारचा आठवडी बाजार. या आठवडी बाजाराच्या निमित्त रोज हजारो नागरिक भोकरदन शहरात बाजार करण्यासाठी येतात. याच निमित्ताने सिल्लोड येथील स्पेअर पार्टचा व्यापार करणारे व्यापारी साबिर खान लाल खान पठाण हे आपले दैनंदिन व्यापाराचा व्यवसाय करण्यासाठी आणि स्पेअर पार्टचा व्यवहार करण्यासाठी भोकरदन शहरात येत होते. यावेळी ते दुचाकीने सिल्लोड वरून भोकरदन मध्ये आले आणि भोकरदन शहरातील महात्मा फुले चौकात आले असता अचानक दुचाकीवरून ते खाली पडले. यावेळी साबिर खान पठाण हे 55 वर्षाचे वृद्ध सावकाश आपली दुचाकी चालवत होते. मात्र अचानक कुठलीही गाडी नसताना हा दुचाकीस्वार कसा पडला, त्यामुळे आसपासच्या दुकानदारांनी तात्काळ साबिर खान पठाण यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना पाहिले असता त्यांचा चक्क गळा कापलेला आढळून आला. हा गळा मांजाने कापल्याचे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. या लोकांनी तात्काळ कुठलाही वेळ न घालवता त्यांना भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, कारण त्यांच्या गळ्याला आणि हाताला या मांजाने फार मोठी जखम झाली आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांच्यावर टाके मारत प्राथमिक उपचार केले असता प्रतिसाद द्यायला ते तयार नसल्यामुळे त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. पोलिसांपर्यंत सुद्धा याची खबर गेली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मांजा ताब्यात घेऊन परिसरातील दुकानांची झाडझडती घेत पाहणी सुद्धा केली. पुढील तपास सध्या भोकरदन पोलीस करत असून या दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने संपूर्ण भोकरदन शहरात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर जखमी साबिर खान लाल खान पठाण यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. जालना पोलिसांनी जालना जिल्ह्यामध्ये विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या 228 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये एकाच वेळी नाकाबंदी करून नाकाबंदी दरम्यान विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट या वाहनांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विना नंबर प्लेट 99 आणि फॅन्सी नंबर प्लेट 129 अशा एकूण 228 दुचाकी वाहने ताब्यात घेऊन त्यांच्या मालकी हक्काबाबत खात्री करून मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनाच्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी अधिकारी तसेच शाखा प्रमुख यांनी केलेली आहे. अशीच कार्यवाही पुढे सुद्धा चालू राहील, म्हणून जनतेने आपल्या वाहनांची नंबर प्लेट दिलेल्या नियमानुसार लावावी आणि वाहनांचे मालकी हक्काचे कागदपत्र, वाहन चालवण्याचा परवाना सोबत बाळगावा असे पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी जालना जिल्ह्यामध्ये शिक्षकांनी 1 दिवसाचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलंय. याबाबत शिक्षक अरुण जाधव, शिक्षक संघटना समन्वयक समिती राज्याध्यक्ष तथा संस्थापक राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ यांनी माहिती दिली आहे. पाहूयात. मी अरुण जाधव, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समिती तथा समता शिक्षक संघ. मित्रहो, यावर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये आमच्या बळीराजाचं, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आपल्या बळीराजाला आपल्या मदतीचा हात म्हणून आम्ही शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सर्व शिक्षकांना 1 दिवसाचं वेतन आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यासाठी जमा करूयात अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला दाद देत आज महाराष्ट्र राज्यातील लाखो शिक्षकांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 दिवसाचं वेतन जमा केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षक बांधवांचे, शिक्षक भगिनीचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या निमित्तानं महाराष्ट्र राज्याने सुद्धा या वर्षीचा जो काही शिक्षकाचे वेतन आहे ते शिक्षकाचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करतो आणि माझ्या महाराष्ट्र राज्यातील बळीराजाला आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना दीपावलीच्या निमित्ताने
हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जालना शहर महानगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढेल आणि 35 पेक्षा जास्त नगरसेवक आमचेच असतील असा दावा भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. तर शिवसेनेसोबत युती करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच बैठक घेतली आणि ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते. सध्या मी आहे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या सोबत आणि या बैठकीत नेमकं काय घडलंय, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपची रणनीती कशी असणार आहे याबाबत आपण त्यांच्याशी आज जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा, नुकतीच मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. एक चांगला विश्वास त्यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर दाखवलाय. नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः जालना महानगरपालिकेला घेऊन काय चर्चा झाली आहे? येत्या काही दिवसानंतर जिल्हा परिषदा, नगर परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिका इलेक्शन आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका जे लहान आहे त्यांचे इलेक्शन होणार, पंचायत समिती, जिल्हा परिषद एकत्रित होणार, त्याच्यानंतर महानगरपालिका होणार. आपली ताकद काय, आपण मागच्या 5 वर्ष अगोदर आपले किती नगरसेवक होते, किती झेडपी मेंबर होते, किती पंचायत समिती मेंबर होते, किती कॉर्पोरेटर होते, याची संख्या आम्ही दाखवली आहे. आणि विशेष महानगरपालिकाबद्दल मी त्यांना उल्लेख केला होता की इथं 65 कॉर्पोरेटर निवडून येणार आहे आणि 16 प्रभाग आहे. त्यात प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 4 इथं मुस्लिम समाजाची जनसंख्या जास्त आहे आणि तिथंही आपण कसं रणनीती करणार याबद्दल मी त्यांना बोललो आहे. आणि आम्ही 35+ काढू अशी आमची तयारी आहे. आणि इथं जर 10 आणि 11 मध्ये आणि 4 मध्ये आम्हाला मुस्लिम समाजाचे जर चांगले उमेदवार भेटत असेल तर आम्ही त्यांना प्राधान्य देऊन, त्यांना पण तिकीट देऊन तिथूनही आम्ही भारतीय जनता पार्टीचे निवडून येण्याची तयारी असं आम्ही त्यांना सांगितलं. महापालिकेत भाजपला स्वबळावर लढण्याबाबत, फ्री हँड देण्याबाबत चर्चा झाली आहे. भाजप स्वबळावर लढणार की मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत घेणार आहे? नाही, जिथं ताकद असेल तिथं फ्री हँड देण्याची आम्ही मागणी केली आहे. आणि त्याने जिल्हाध्यक्ष सन्मान्य कुचे साहेब, सन्मान्य रावसाहेब दानवेजी, सन्मान्य बबनदादा लोणीकर या लोकांच्यावर सोडलं की तुम्ही निर्णय घ्या आणि मला सांगा, आम्ही तसं करू. आम्ही जे पार्टी निर्णय घेणार ते आम्ही मान्य, पण आम्ही स्वबळावर लढण्याचा आमचा सर्वांचा एकसूर होणार. मित्र पक्षातील एका पक्षानं स्वतःचा महापौर पदाचा उमेदवारही जाहीर केला. ही गोष्ट कानावर टाकली आहे का आणि या गोष्टीबाबत तुम्ही काय विचार करताय? हे बघा, मुलगा बघितला नाही आणि लग्नाचं मुहूर्त काढलं या लोकांनी, मला कळत नाही. 5 टाइम हे आमदार झाले, त्याने हे माहित नाही का रिझर्वेशन कोणता वर्गात येईल, ओबीसी येईल, ओपन येईल, काही SC येईल, पुरुष येईल, त्या महिला येईल किंवा ST राखीव पण होऊ शकतो. जोपर्यंत हे निघत नाही, आरक्षण डिक्लेअर होत नाही, तो पण असं बोलणं म्हणजे मला तो वाटतं की 5 टाइम आमदाराला काहीतरी कोणी तर चांगला टीचर पाहिजे त्याला सांगण्यासाठी. कुठंतरी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांचं अंतर्गत राजकारण, त्यांची धुसफूस सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. त्यातच आता अर्जुनरावजी खोतकर यांनी JP नड्डा यांची भेट घेतली आहे, गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे शहराच्या विकासाला अनुसरून काही मागण्याही करण्यात आल्यात. कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शह देण्यासाठी, जिल्ह्याचा विकासाची तर गोष्ट आहेच, शह देण्यासाठी हा प्रयत्न होतोय असं वाटतंय. मला ते माहित नाही की त्यांचा ते विकासासाठी गेलं किंवा, पण जे वर्तमानपत्रामध्ये येतो रोज म्हणजे परवा आलं होतं की त्याने गडकरी साहेबांना विनंती केली उड्डाणपूल. मला सांगणं ठीक आहे, त्याने मागणी केली चांगली गोष्ट आहे, पण मला गडकरी साहेबांना त्याने असं बोललं पाहिजे होतं की जे रेल्वे स्टेशनचा अंडरपास थोडा पाणी झाला की ते भरून जातात आणि त्या अंडरपासच्या त्याकडं म्हणजे रेल्वे पट्टीच्या त्याकडं 30,000 मतदान आहे. त्यांना येण्या जाण्यासाठी दुसरी काही सोय नाही आहे, त्यांना 4-5 किलोमीटर फिरून यावं लागेल. याच्यावर जर त्याने चर्चा केलं तर एक चांगला म्हणजे रिझल्ट आला असता. म्हणजे ते काही मोठी गोष्ट नाही, अंडरपास काढण्याचे काही जास्त पैसे लागत नाही आणि अंडरपास करणे महानगरपालिकाने रेल्वेच आहे, त्याबद्दल ते बोलले असेल तर चांगलं वाटलं. आणि आज मी वाचलं की सुपर स्पेशलिस्ट आपला कॅन्सरसाठी ठीक आहे, पण सुपर स्पेशलिस्ट कधी भेटतो त्यांना माहिती आहे का?
MBBS आपलं जे कॉलेज आहे याला 2 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला MDचं परमिशन भेटतो आणि 4 वर्ष झाल्यानंतर म्हणजे 400 विद्यार्थी जेव्हा तुमच्याकडे येतात त्याच्यानंतर तुम्हाला सुपर स्पेशलिस्ट भेटतात. हे माझा सल्ला आहे त्यांना की सुपर स्पेशलिस्ट तुम्ही मागणी करताना अगोदर असं बोलला पाहिजे की 2 वर्ष झालेच आहेत. 100 विद्यार्थीचे नाहीत, आता 200 विद्यार्थी. त्यांना माहित नाही की 100 की 200, आता 200 विद्यार्थी होणार. तेव्हा MDचं मागणी केलं पाहिजे ते. 4 वर्षानंतर जेव्हा 400 विद्यार्थी आहेत, तेव्हा त्याने सुपर स्पेशल मागली पाहिजे. आता ते त्यांच्या बुद्धिमत्तेवर मी काही बोलत नाही. पुन्हा महापालिकेवरच येतो. महापालिकेत शिवसेनेसोबत जाणार आहात का आणि भाजपचे किती नगरसेवक निवडून येतील? मी 35+ सांगितलं. 35+. कारण सर्वात प्लस पॉईंट काय चेहरे असतात नगरपालिका. तुमच्याकडे कुठले चेहरे आहेत? आपल्याकडे फार चेहरे. आमच्याकडं तुम्ही बघा, महावीर ढक्का चेहरा आहे, रमेश गौरक्षक आहे, अशोक भगत आहे, आमच्याकडं जीवन सले आहे, आमच्याकडे अजय भट्टे आहे, आमच्याकडे श्रावण गुरेवाल आहे, आमच्याकडं राज स्वामी आहे. आमच्याकडे असा एक चेहरा आहे की तो 4-4, 5-5 निवडून आणू शकतो. एका प्रभागात एक चेहरा दिला तर 4 निवडून आणू शकतो, अशी ताकद आहे एकाची. आणि दुसरीकडं भारतीय जनता पार्टी में सतीश जाधव आहे, आमचे शशी घुगे आहे, राजेश राऊत आहे, अशोक पांघरकर आहे. आमच्याकडं चेहरा विजय कामाड सारखा एक व्यापारी चेहरा आमच्याकडे आहे. आमच्याकडे व्यापारी पण चांगले आता मागू लागले. मुस्लिममध्ये बी आमच्या काँग्रेसमध्ये माझ्यासोबत जे मुस्लिम नगरसेवक आहेत तेही भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागतात. आणि 10-11 जिथं मुस्लिम समाज प्रचंड समाजात मेजॉरिटी आहे तिथेही मुस्लिम समाजाचे लोक मला मागू लागले. ते मी बघू कोण निवडून येईल आणि त्याच्यावर आम्ही 35+ बोलतोय, मी 35+ करून देऊ. शेवटचा प्रश्न, शिवसेनेसोबत महापालिकेत असणार की भाजप स्वतंत्र असणार? भाजप स्वतंत्र असणार. एकंदरीत जालना महापालिकेत 35 पेक्षा जास्त भाजपचे नगरसेवक निवडून येतील असा दावा माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलाय. शिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाणार नाही असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. अंकुशराव टोपे महाविद्यालयामध्ये सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेला जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय आणि या चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DS गजहंस यांनी केलंय. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी अंकुशराव टोपे महाविद्यालयामध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मानसशास्त्र विभाग अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना, शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना, विप्र फाउंडेशन व 100 शिक्षक क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमात आनंदशास्त्र, सकारात्मक मानसिकतेचा प्रवास या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होईल. तर दुसरे प्रमुख वक्ते डॉक्टर संदीप सिसोदे हे एकाकीपण व नव्या युगाचे मानसिक संकट या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस असतील. दुपारच्या सत्रामध्ये प्रसिद्ध मनोचिकित्सक डॉक्टर प्रकाश आंबेकर, मानस हॉस्पिटल जालना, डॉक्टर चिन्मय बाराळे, शांती नर्सिंग होम छत्रपती संभाजीनगर व डॉक्टर वर्षा मुळे छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामविलास गौड, संस्थापक अध्यक्ष विप्र फाउंडेशन हे भूषवणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर विक्रम सारू, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना, आदरणीय बाळासाहेब खरात, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना, राजेभाऊ मगर आणि RR भाऊ जोशी, 100 शिक्षण क्लब जालना हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, तसेच प्राध्यापक पांडुरंग खोजे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुजाता देवरे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्राध्यापक प्रमोद कुमावत यांनी केले आहे. तरी सर्वांनी, जालना शहरातील नागरिकांनी या मानसिक आरोग्य चर्चा सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी अंकुशराव टोपे महाविद्यालयामध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त
राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन मानसशास्त्र विभाग अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना, शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना, विप्र फाउंडेशन व 100 शिक्षक क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे। सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमात आनंदशास्त्र, सकारात्मक मानसिकतेचा प्रवास या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होईल। तर दुसरे प्रमुख वक्ते डॉक्टर संदीप सिसोदे हे एकाकीपण व नव्या युगाचे मानसिक संकट या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजवंश असतील। दुपारच्या सत्रामध्ये प्रसिद्ध मनोचिकित्सक डॉक्टर प्रकाश आंबेकर, मानस हॉस्पिटल जालना, डॉक्टर चिन्मय बाराळे, शांती नर्सिंग होम छत्रपती संभाजीनगर व डॉक्टर वर्षा मुळे छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामविलास गौड, संस्थापक अध्यक्ष विप्र फाउंडेशन हे भूषवणार आहेत। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर विक्रम सारू, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना, आदरणीय बाळासाहेब खरात, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना, राजेभाऊ मगर आणि RR भाऊ जोशी, 100 शिक्षण क्लब जालना हे उपस्थित राहणार आहेत। तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजवंश, उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, तसेच प्राध्यापक पांडुरंग खोजे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुजाता देवरे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्राध्यापक प्रमोद कुमावत यांनी केले आहे। तरी सर्वांनी, जालना शहरातील नागरिकांनी या मानसिक आरोग्य चर्चा सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे। वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203. कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग. कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना.